यस, सगळ्यात आधी आपण काय शिकलो की एकाच अक्षावरील दोन बिंदूतील अंतर कसं काढायचं. सगळ्यात आधी आपण हे लक्षात ठेवा की ह्या लेसन मध्ये आपल्याला 3 सूत्र आहेत. निर्देशक भूमिती हा धडा आहे आपला आणि त्याच्यामध्ये 3 सूत्र आहे. एक सूत्र आहे अंतराचं सूत्र, दुसरं विभाजनाचं सूत्र आणि तिसरं आहे रेषेचा छेद. त्याच्यामध्ये जे विभाजनाचं सूत्र आहे ना त्याच्यामध्ये 3 सूत्र आहे वेगवेगळे. मध्यबिंदूचं सूत्र आहे, विभाजनाचं सूत्र, त्याच्यानंतर त्याच्यात मध्य का संपात बिंदूचे पण निर्देशक आहे, हे की नाही. मग याच्यातलं आपण सगळ्यात पहिलं पाहिलं की एकाच अक्षावर जर दोन बिंदू असत तर त्याच्यातलं अंतर कसं काढायचं. जसं की आपण पाहिलं की एक अक्षावरती दोन बिंदू आहे ए आणि बी, त्याच्यामधलं अंतर कसं काढलं, डायरेक्ट ए आणि बी च्या निर्देशकामधला फरक काढला. त्यातला काय करतं x2 मोठं होतं आणि x1 लहान होतं, x2 - x1 केलं. त्यानंतर सिमिलरली इकडे जर बघितलं दोन बिंदू हे y अक्षावरती आहेत, y अक्षावर असल्यानंतर त्या ठिकाणी x अक्ष त्याचा x निर्देशक 0 असतो. त्यावेळी त्याच्यात काय करायचं, फक्त मोठ्यातून लहान वजा करायचं, y2 - y1 केलं. कधी जेव्हा y अक्षावर असेल तेव्हा आणि x अक्षावर असेल तेव्हा काय करायचंय, x2 - x1 करायचंय. त्यानंतर ज्यावेळी तुम्ही पाहता की एखादा रेषाखंड दोन बिंदू आहे आणि त्या दोन बिंदूंना जोडणारा रेषाखंड हा जर एखाद्या अक्षाला समांतर असेल तर अशा वेळी काय करायचं, तेव्हा सुद्धा तेच करायचं. एक्स अक्षाला समांतर असेल तर एक्स निर्देशकाचा फरक काढायचा. कारण का, त्याचा वाय निर्देशक फिक्स असतो, y1 y1. तिथं पण काय करायचं, x2 - x1च करायचं आहे. आणि y अक्षाला जर समांतर असेल तर त्याचा एक्स निर्देशक सारखा असतो, बरोबर आहे. मग अशा वेळी आपल्याला त्याच्यातलं काय करावं लागतं, वाय निर्देशकातला फरक काढावा लागतो, बरोबर आहे. हा, हे झालं आपलं. त्याच्यानंतर पुढे जाऊया. पुढचं आपण हे पण बघितलं होतं. हे झालं आपले 4 गोष्टी, ठीक आहे. एक्स अक्षावर जर बिंदू असेल तर x2 - x1 करा, y अक्षावर बिंदू असेल तर y2 - y1 करा, एक्स अक्षावर समांतर असेल तरी सुद्धा x2 - x1च करा, y अक्षावर समांतर असेल तर y2 - y1 करा. आपण जाऊया आता पुढं. आता बघूया या लेसन मधला सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट ज्याच्यावरती परीक्षेला प्रश्न येतात. 100% येतात प्रश्न, येतात म्हणजे येतात रे, येतात प्रश्न येतात, त्यात काही विषयच नाही. हा, ठीक आहे. तर चालेल. तर हे बघा, पुढे जाऊया आपण बघूया अंतराचं सूत्र. अंतराचं सूत्र कसं काढलं आपण या ठिकाणी. तर अंतराचं सूत्र काढण्यासाठी आपण या ठिकाणी दोन बिंदू घेतले, एक ए बिंदू होता आणि एक बी बिंदू होता. मला असं वाटतं दिसतंय सगळ्यांना, बरोबर आहे. हा, तर काय केलं आपण या ठिकाणी, तर याच्यामध्ये आपण या ए आणि बी ला लंब काढला, असा एक बी बिंदूतून असा एक लंब काढला आणि ए मधून एक लंब काढला. ते ज्या बिंदूला छेदले तिथे एक डी बिंदू घेतला, त्या डी बिंदूचे निर्देशक लिहिले. अगोदर ए चे निर्देशक काय होते, x1 y1 आणि बी चे काय होते, x2 y2. तर x1 y1 आणि x2 y2 या दोघांचा वापर करून आपण ए आणि बी मधलं अंतर काढू शकतो. त्याच्याकरता आपण काय केलं, एक लंब काढला, बी पासून एक पी लंब काढला, बीपी लंब एक्स अक्षावर काढला आणि त्यानंतर ए पासून हा बीपी जो काढला, बीपी वरती एक डी बिंदू घेतला आणि एक लंब काढलेला आहे. तर ह्या डी चा निर्देशक काय आला, जो याचा ए y1 आहे तो याचा y1 येणार आहे आणि जो याचा x आहे तो याचा ह्या डी चा x येणार आहे. हे निर्देशक आपण ठरवले आणि मग या ठिकाणी काय केलं, पायथागोरस बाबाचं प्रमेय आपण वापरलं. काय सांगतो पायथागोरस, की जर दिलेला त्रिकोण काटकोन त्रिकोण असेल तर त्या ठिकाणी कर्णाचा वर्ग म्हणजे AB चा वर्ग कोणाच्या बरोबर येतो, AD चा वर्ग अधिक BD चा वर्ग बरोबर येतो. तर एडी कसं काढलं आपण, एडी काढत असताना आपण त्याचा एक्स एडी हा तुमचा एक्स अक्षा समांतर असल्यामुळे त्याचा x2 - x1 केला आपण. आणि त्याच्यानंतर जो बीडी आहे, तर बीडी हा तुमचा काय येतो, बीडी हा तुमच्या y अक्षाला समांतर येतो, त्याचा एक निर्देशक सेम येतो, म्हणून त्या ठिकाणी काय घेतलं, y2 - y1 घेतलं. सिमिलरली या ठिकाणी फक्त काय करायचं, एबीचा वर्ग आहे त्याला काय करायचं, वर्गमूळ करायचं फक्त. हे तुमचं अंतराचं सूत्र आहे, सोपं सूत्र आहे एकदम. वर्गमुळामध्ये घेणे, x2 - x1 चा वर्ग करणे अधिक y2 - y1 चा वर्ग करायचा, हे सूत्र आहे. आणि या सूत्राचा वापर आपण
करून याच्यावर आधारित एक स्पेशल एक्सरसाइज दिलेली आहे आपल्याला, एक सराव संच दिलेला आहे. त्याच्यातले प्रश्न बघा कशा पद्धतीने सोडवायचे असतात. ठीक आहे, हे झालेलं आहे आपलं. आता याच्यामध्ये हे सूत्र आपण लक्षात ठेवून घ्यायचं की आरंभ बिंदू ओ चे निर्देशक जर 0,0 असेल तर पी चे निर्देशक एक्स वाय असतील तर ओपीतलं अंतर कसं काढायचं, फक्त वर्गमुळात काय घ्यायचं, एक्स वर्ग अधिक वाय वर्ग. का, आरंभ बिंदू जो आहे त्याचं निर्देशक 0 येतं. तुम्ही x2 - x1 जर केलं तर x1 0 येतं त्या ठिकाणी, म्हणून x2 चा वर्ग, x हा x आहे आणि y2 हा y येतो. y1 काय व्हायला लागला, मग 0 व्हायला लागला. तिथं आपण अंतराच्या सूत्रात जरी टाकलं तरी उत्तर आपल्याला हेच येतं. हे अंतराचं सूत्र आहे आपलं. दोन बिंदू P आणि Q असेल, P चे निर्देशक x1 y1 आहे आणि Q चे निर्देशक x2 y2 आहेत. तर अशा वेळेला काय करायचं, वर्गमुळामध्ये x2 - x1 कंसाचा वर्ग करायचा अधिक y2 - y1 कंसाचा वर्ग करायचा. आणि यालाच तुम्ही काय करू शकता, PQ वर्ग बरोबर सुद्धा लिहू शकता. जर वर्ग केला तर, वर्ग केला की वर्गमूळ निघून जाईल आणि इकडच्याचा वर्ग येईल. ठीक आहे, तर PQ वर्ग बरोबर हे घेता येतं, है की नाही. याच्यावर सोडलेले उदाहरण दिलेले आपल्याला, एकदम सोपं होतं. P आणि Q दिलं, दोन बिंदू दिले, त्याच्यातलं x1 y1 निश्चित करायचं, x2 y2 निश्चित करायचं. x1 y1 कुठे येणार, आपला जो P बिंदू आहे त्याचे निर्देशक जे असणार ते तुमचे काय असणार, x1 y1 असणार. आणि जो Q बिंदू आहे त्याचे निर्देशक काय असणार, x2 y2 असणार आहे. सूत्र लिहायचं, जे बिंदू दिले त्या बिंदूतल्या अंतराचं सूत्र लिहूया. अंतर P आणि Q मधलं अंतर, याचं वाचन कसं करायचं, PQ मध्ये अंतर, किंवा याला असं PQ पण लिहितात. ठीक आहे, मग PQ मधलं अंतर काय लिहिणार तुम्ही, अंतर आहे PQ मधलं, या ठिकाणी सूत्र लिहिलं x2 - x कंसाचा वर्ग अधिक y2 - y1 कंसाचा वर्ग. फक्त काय करायचं, किमती टाकायच्या, सोडवायचं, वर्ग काढायचा, वर्ग काढून बेरीज करायची आणि बेरीज केल्यानंतर जर वर्गमूळ निघत असेल तर वर्गमूळ काढून टाकायचं. हे जे वर्गमूळ आलं ते आहे तुमचं बिंदू P आणि Q मधलं अंतर. अशा पद्धतीनं करायचं. हे सोडलेले उदाहरण लिहायचं. आता याच्यामध्ये काय केलंय बघा, याच्यातलं सांगितलं की हे बिंदू एकरेषीय आहेत हे दाखवा. एकरेषीय असण्यासाठी काय असलं पाहिजे, अंतराची बेरीज आली पाहिजे त्यांची. समजा 3 बिंदू याच्यामध्ये, कोणकोणते बिंदू आहे, A आहे, B आहे आणि C आहे. जर 3 बिंदू आहेत, 3 बिंदू कसे आहे बघा, ते याच्यामध्ये पहा, तुम्हाला सांगतो. समजा हा एक A बिंदू आहे, B आहे आणि C आहे. एक रेषीय आहे म्हटल्यानंतर काय येतं, हे एकाच पंक्तीत जेवायला बसलेले, बरोबर आहे. एकाच पंक्तीत जेवायला बसले तर अशा वेळी काय करायला लागतं, सार्थक आपल्याला काही नाही करायचं, फक्त काय करायचं, त्याच्यातल्या अंतर काढायचं. AB काढायचं, आहे की नाही, AB काढा, त्याच्यानंतर BC काढा आणि AC पण काढा. तर याच्यातलं होतं काय माहिती का, कोणत्या तरी दोघांची बेरीज ही तिसऱ्याच्या बरोबर येते, बरं का रितेश, कोणत्याही दोघांची बेरीज ही काय ती तिसऱ्याच्या बरोबर येते. तसं आपण या ठिकाणी या उदाहरणात केलेलं आहे पहा. उदाहरणात बघा कसं केलं आपण या ठिकाणी. इथं बघा काय केलं आपण, AB काढलं पहा. AB काय आलं आपलं, तर ते 4 वर्गमुळात 2 आलं. BC काढलं आपण, ते 8 वर्गमुळात 2 आलं आणि AC काढलं ते 12 वर्गमुळात 2 आलं. याच्यापैकी कोणत्या दोघांची लहानची बेरीज आहे ना मोठी इतकी आहे, पहा बरं. 4 वर्गमुळात 2 आणि 8 वर्गमुळात 2 किती आलं, 12 वर्गमुळात 2. म्हणजे 2 लहानांची बेरीज ही मोठ्याच्या बरोबर येते. त्यावेळी आपण सांगतो की ते तिघही कशी येतात, एकरेषीय येतात. त्यावेळी काय करायचं, कोणत्या दोघांची बेरीज की तिसऱ्या बरोबर येतं लिहायचं. मग ते दोघं जण कोण आहे, तर AB मधलं अंतर आणि BC, हे AB मधलं अंतर आहे, हे BC मधलं अंतर आहे. ABतलं अंतर BCतल्या अंतराची बेरीज केली तर ती ACच्या अंतराबरोबर येऊ राहिली, बरोबर आहे. म्हणून ते बिंदू काय येतात, एकरेषीय आहे. आपल्याला प्रश्न येतो पाठीमाग, हे दोन्ही पण सोडवायचे. ठीक आहे, लिहून काढायचं. हे पण एकरेषीचाच प्रश्न आहे, सेम तसाचे बघा. PQ काढलं ते वर्गमुळात 10 आलं, QR काढलं ते वर्गमुळात 100 आलं. वर्गमुळात 100 काय येतं, 10 वर्गमुळात 10 येतं, बरोबर आहे, किंवा वर्गमुळात 100 आलं. आणि हे तर वर्गमुळात PR किती आलं, वर्गमुळात 90. यापैकी सर्वात मोठं काय आलं, वर्गमुळात 100 आलं, आहे की नाही. याच्या ठिकाणी आपण काय करायचं, याच्यातल्या दोघांची बेरीज ही तिसऱ्या बरोबर आली पाहिजे. तर वर्गमुळात 10 आणि वर्गमुळात 90, हे वर्गमुळात 100 येतं का, पाहायला लागेल आपल्याला, आहे की नाही. कसं केलं, हा एक रेषीय नाही येऊ राहिलं. काऊन नाही येऊ राहिलं, कारण वर्गमुळात 10 आणि वर्गमुळात 90 हे वर्गमुळात 100 थोडी होतं. एखादं येडं म्हणीन बी, हो सर होतं. कसं होतं,
म्हणे वर्गमुळात 10 आणि वर्गमुळात 90 किती झाले म्हणे वर्गमुळात किती झाले वर्गमुळात वर्गमुळात 100 झाले पप्पाची वाटे देखील शक्य आहे का असं नाही हे वर्गमुळात जर नसतं असं असतं 10 90 आणि 100 मग ओके म्हणजे वर्गमुळात आल्यामुळे तर सारखं सारखं वाटतं येड गोंधळात पडते काही गेले है की नाही ही गोष्ट लक्षात असू द्या हे एक रेषेचे प्रश्न करा आणि लिहून काढाय तिन्ही पण ठीक आहे आता आपण काय करू सराव संख्येतलं एखादं उदाहरण घेऊ दोन्ही याचं एक घेतलं तर आपण या ठिकाणी चला वेळ आहे आपल्याकडे अजून 11 मिनिटं वेळ आहे 11 मिनिटं वेळ आहे आपण बघा याच्यातले 2 प्रश्न आहेत ते आपण उद्या घेणार आहे चला आता हे बघा 2 प्रश्न आलेत सेम ठीक आहे हे दोन्ही याच्यातले बाकीचे घरी करूया आपण आज एक या ठिकाणी घेऊ चाल बघा काय सांगितलं पहा बरं इथं आपल्याला खाली दिलेल्या बिंदूच्या प्रत्येक जोडीतील अंतर काढा बरं सर ठीक आहे काढतो घेऊ आम्ही त्याच्यासाठीच उभा आहे तिथं हा मग याच्यातला आता पहिले 3 बिंदू कोण कोण दोघं दिले त्या ठिकाणी ए आणि बी मधलं अंतर काढायचं चला ठीक आहे आता ए आणि बी मधलं अंतर काढण्यासाठी सराव संच 5.1 प्रश्न पहिला त्याच्यातलं काय काय दिलेलं आहे ए आणि बी दिलेलं आहे आता ए किती आहे सांगा 2,3 आणि बी किती आहे 4,1 आहे ठीक आहे आणि त्याच्यानंतर इकडे पण ए बी दिलेलं आहे एक रेषीय ठरवण्यासाठी ठीक आहे चला त्याला आपण काय करूया सोडूया चला काय काढायचं त्याच्यामधलं अंतर काढायचं ठीक आहे अंतर काढण्यासाठी आपण काय करतो पहा आपल्याला अंतर काढण्यासाठी अंतराचं सूत्र माहिती आहे हे की नाही मग अगोदर जे ए दिलेलं आहे त्या ए वरून काय करायचं यस सांगा बरं x1 किती आहे y1 आणि x2 आणि y2 व्हेरी गुड अंतराचं सूत्र काय येतं ए बी मधील अंतर बरोबर हा वर्गमुळात x2 मायनस x1 चा वर्ग अधिक y2 मायनस y1 चा वर्ग चला किती टाका x2 किती आहे रे 4 मायनस किती होत 2 चा वर्ग अधिक y2 किती आहे मायनस y1 किती आहे कंसाचा वर्गमुळात 4 मधून 2 गेले राहिले किती वर्ग अधिक 1 मधून 3 गेले मायनस 2 चा वर्ग सांगा बरं वर्ग काय आहे बुवा 2 चा वर्ग 4 ओके 2 चा वर्ग 4 होता ठीक आहे आता एक गोष्ट लक्ष द्या मला सांगा या दोन्ही वर्ग संख्या आहे दोघही 4 हे वर्ग संख्या आहेत याला आपण असं लिहू शकतो का 2 गुणिले 4 असं लिहू शकतो का काऊन सोपं रूप देता आलं पाहिजे ना मागच्या वर्षी 9वीला आपण कर्णी धडा पाहिला कर्णी धड्यामध्ये कर्णीला सोपे रूप द्या मग तिथं वर्ग संख्या आली तर वर्गमूळ काढता आलं पाहिजे त्याच्यात 2 संख्या अशा असतात ती दिलेली संख्या त्या संख्येचा गुणाकार असते ठीक आहे तर मग इथं काय करायचं 4चं वर्गमूळ निघत 2 या 2चं निघत नाही 2 वर्गमुळात 2 हे आलं आपलं उत्तर काय आलं मग ए बी मधलं अंतर काय आलं 2 वर्गमुळात 2 बरोबर आहे आता त्याच्यातला आपण हा प्रश्न करून आणला ठीक आहे समजा समज का बाकीचे सगळे करणार हो म्हणणं का फक्त हो महाराज सरळ बसा त्याच्यानंतर आता याच्यातला जो एक रेषेचा प्रश्न पाहू आपण प्रश्न दुसरा त्याच्यात पण पहा बरं ए बी ए चे निर्देशक किती आहे दुसऱ्यातलं पहिलं 1,-3 बी असंच आहे बरोबर आहे आपण काय आई नाही ती गमतले अंतर काढायची
ए आणि बी मधलं अंतर काढायचं, ए आणि सी मधलं काढायचं आणि बी आणि सी मधलं पण काढायचं काय अंतर, बरोबर. चला मग ए बी मधलं अंतर काढायचं, थोडस स्पीड पकडावं लागणार आपल्याला, ठीक आहे. ए बी मधलं अंतर काढायचं असेल, ए बी मधलं अंतर कसं काढणार, डायरेक्ट किमती टाकायचे. कधी कधी फॉर्म्युला जर तुमचा पाठ असेल तर x2 मायनस x1 कंसाचा वर्ग अधिक एक y2 मायनस y1 कंसाचा वर्ग 2 मायनस 1 चा वर्ग अधिक 12 वाटल ते जास्त दिसत काही काही लोकांना, पुन्हा 1 चा वर्ग मायनस 5 अधिक 3 मायनस 5 अधिक 3 कंसाचा वर्ग. आता हे अधिक 3 कसं का झालं विचारू नका, मायनस मायनस प्लस झालं, वर्गमुळात 1 चा वर्ग 1 अधिक मायनस 5 अधिक 3 मायनस 2 मायनस 2 चा वर्ग काढायचा, मायनस 2 चा वर्ग येतो 4, 4 ने काय होतं वर्गमुळात 5 आलं, याला 1 नंबर देऊन टाकायचा, ठीक आहे. 1 नंबर देऊन टाकायचं, त्याला दिलं का 1 नंबर. आणि पुढचा आता 2 नंबरचं काढायचं, अंतर काढायचं बी आणि सी मधलं. तर बी वाल्याला x1 y1 मानायचं याला, आणि याला काय मानायचं x2 y2 मानायचं, ठीक आहे. मग वर्गमुळामध्ये बघा x2 मायनस x1 मायनस 4 मायनस 2 कंसाचा वर्ग y2 मायनस y1 कंसाचा वर्ग. आता हे बघा, हे मायनस 4 आणि मायनस 2 होतं 6चा वर्ग, आणि हे 7 मायनस मायनस 5 होते हे 12चा वर्ग, 12 कंसाचा वर्ग 6चा वर्ग, 6चा वर्ग किती होतं भाऊ 36 होतो, आणि 12चा वर्ग किती होतो 144 होतो गुमा. हा मग 144 आणि 36 किती होते बुवा, बोला बोला बोला, 6 आणि 4 10 चाल 1 5 आणि 3 8 180. आता इथं वर्गमुळात 5 आलेले आहे, म्हणजे हे 5च्या गुणिले कशाचे आहे सांगा बरं. 5 गुणिले काय करता येईल त्याला, 5 ने भाग द्याला, 5 1 5 5 3 15 बाकी उरली 3 3वर 0 30 5 सक 30 36 गुणिले 5 असं लिहू शकतो आपण याला. 36 वर्गमूळ किती, हे येत 6, बाकी किती राहिली वर्गमुळात 5, याला द्या 1 नंबर नाही 2 नंबर, ठीक आहे. 2 नंबर द्यायचं, ठीक आहे. आता हे 2 नंबर काढलं का 2 नंबर काढलं. आता 3 नंबर काढायला लागेल. काय काय काढलं आपण, ए बी काढलं बा, ओके. ए आणि बी मधलं अंतर काढलं, बी आणि सी मधलं काढलं. आता काय काढलं लागेल, ए आणि सी मधलं काढायला लागेल, ठीक आहे. थोडस वरती घेऊन याला, ए आणि सी मधलं अंतर काढायचं. तर डिस्टन्स बिटवीन ए सी काढण्यासाठी वर्गमुळात काय काय किमती पहा बरं. ए आणि सी, ए चे निर्देशक आहेत 1 आणि -3 आणि सी चे निर्देशक आहेत -4 आणि 7. तर -4 -1 -4 -1 चा वर्ग अधिक 7 -3 कंसाचा वर्ग. चला कंसामध्ये -4 आणि -1 -5 कंसाचा वर्ग 7 -3 10 7 आणि 3 10 ना, मायनस मायनस प्लस 7 आणि 3 10 कंसाचा वर्ग 5 चा वर्ग 25 10 चा वर्ग 100 किती होत ते 125. यस, या भाषाला करता येतं 25 गुणिले 5, 25 वर्गमुळे येतं 5, तेव्हा 5 वर्गमुळात 5. आता याच्यातलं बघा, एक आलं तुमचं, याला तुम्ही 3 नंबर द्या. 1 नंबर कडे पाहिलं तर ते वर्गमुळात 5 आहे, 1 वर्गमुळात 5 आहे. 2 नंबर कडे पाहिलं तर ते 6 वर्गमुळात 5 आहे, आणि 3 नंबर कडे पाहिलं तर 5 वर्गमुळात 5 आहे. लहान कोण आहे दोघ जण 5 आणि 1. तर मग याला तुम्ही असं लिहू शकता का, 1 वर्गमुळात 5 अधिक 5 वर्गमुळात 5 बरोबर 6 वर्गमुळात 5. आता हे कोणाकोणामधलं अंतर आहे, 1 वर्गमुळात 5 हे अंतर आहे ए बी मधलं,
5 हे अंतर आहे AC मधलं, आणि त्याच्यानंतर हे कोणामधलं अंतर आहे, डिस्टन्स बिटवीन BC आहे. म्हणून तुम्ही म्हणणार देअरफॉर, म्हणून बिंदू ABC हे एक रेषीय आहेत. बरोबर आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो बाळा हो, मागच्या वर्षी सुद्धा आपण एक रेषीय बिंदू ऐकतो ते पाहिलं होतं. त्याच्यामध्ये सुद्धा हेच पाहिलं होतं की दरम्यानता नावाची कन्सेप्ट पाहिली होती. कोणत्याही दोघांच्या मध्ये तिसरा बिंदू येतो. आता कोणी सांगा बरं याच्यावरून, कोणता बिंदू कोणत्या दोघांच्या मध्ये सांगा बरं. हे बघा, सगळ्यात जास्त अंतर कोणतं आहे, 6√5. 6√5 हे अंतर कोणत्या दोघां मधलं आहे, AB मधलं आहे, BC मधलं. म्हणजे B आणि C हे कडीकडीला आहे. राहिलं कोण आता, हे राहिलं मध्ये येतो. दरम्यानतामध्ये सुद्धा हेच पॉईंट आपण वापरला. मागच्या वर्षी फर्स्ट पॉईंट हाच होता, तिथे निर्देशक एकच असायचे, आहे की नाही. चालेल, ठीक आहे, एवढं लिहून घ्या.